नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण सुंदर अशा मालगुणमधील जेमिनी पॉईंटवर आहोत, जिथे अनेक जण पोहायला येतात आणि हा नैसर्गिक डोहा आहे ज्याची उंची साधारण एक 10 ते 12 फूट खोल असेल आणि त्यानंतर मग पुढे निमुळता होत गेलेला भाग आहे। तर माझ्या बाजूला तुम्हाला एक बॅनर दिसत असेल, प्रवेश बंद, आदेशावरून सरपंच ग्रामपंचायत मालगुण। तर ही आज वेळ का आली, तर काही जे इथे पोहण्यासाठी येत असतात तर त्यांच्या बेजबाबदार पर्यटनामुळे आज ही वेळ आलेली आहे आणि संपूर्ण हे स्थळ जे आहे, ठिकाण आहे, तर ते बंद करण्यात आलेलं आहे। तर त्याची कारणं काय आहेत, तर आपले मालगुण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री दीपकजी दुर्गवळी यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी मालगुण गावचा माजी सरपंच दीपक दुर्गवळी। आपण जो पाहतात हा मालगुण गावचा प्रसिद्ध जेमिनी पॉईंट, हा ग्रामपंचायत मालगुणच्या माध्यमातून पर्यटनासाठी आम्ही यावर्षी सुशोभीकरण करून स्थानिक नागरिक आणि पर्यटनासाठी खुला केला होता। पावसाच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इथे कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही, पण जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत ते येताना पर्यटनासाठी अतिशय बेजबाबदारपणे या ठिकाणी पर्यटन करतात। येताना मद्यप्राशन करून येणे आणि इथे कचरा करणे अशा प्रकारच्या घटना वारंवार इथे घडत आहेत। तर इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत प्राप्त झाल्या आणि हा जो पॉईंट आहे हा रस्त्याच्या कडेला असल्यामुळे इथून याच्या पुढे जाणाऱ्या दुर्गवळेवाडी, आगराडीवाडीचे ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी इथून रस्त्याने जात असतात। तर अशा महिलांना पाहून अश्लील वर्तन करणे, त्यांना नाचून दाखवणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्यामुळे हा पॉईंट आम्ही या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेत आहोत। मागच्याच रविवारी या ठिकाणी जे बाहेरून आलेले पर्यटक होते त्यांच्यामध्ये आणि स्थानिकांमध्ये वाद झाला, तो विषय पोलीस स्टेशनपर्यंत गेला। भविष्यात मोठ्या तक्रारी होऊ नयेत यासाठी पूर्व काळजी घेण्यासाठी आम्ही हा पॉईंट आजपासून या ठिकाणी बंद करत आहोत। तरी यापुढे आपण जर या पर्यटनासाठी येणार असाल तर या पॉईंटचा विचार करू नये, संपूर्ण बंद आम्ही करणार आहोत। तर या जेमिनी पॉईंटवर प्रवेश बंद हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि कुंपण देखील घालण्यात आलेला आहे। इथे देखील एक बोर्ड आहे, प्रवेश बंद। तर एवढा सुंदर जेमिनी पॉईंट, जिथे लांब लांबून माणसं पोहायला येत होती, मंडळी पोहायला येत होती, तर तो आता एकदम शांत झालेला आहे। इथे आता पोहण्यास बंदी आहे। संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा ओहळ आणि या ओहळच्या इथे तयार झालेला एक 10 ते 12 फूट खोल खड्डा आणि तिथे पाणी निमुळत होत गेलेलं आहे। फक्त वरून व्ह्यू बघा, कमालीचा व्ह्यू होता। आतापर्यंत हे गजबजलेलं ठिकाण एकदम शांत झालंय आणि हा पॉईंट एकदम रस्त्यालगत आहे। तर इथे जेमिनी पॉईंट आहे, तर तो पॉन्ड आहे आणि त्याच्याच बाजूला इथे ही गणपती विसर्जनाची जागा असल्यामुळे इथे गणपती ठेवले जातात। पहिले इथे आरती होते आणि त्यानंतर मग त्या डोहात गणपती विसर्जन केले जातात। एवढी ही पवित्र जागा असताना ही जे इथे येणारी मंडळी आहेत त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे हा पॉन्ड आता बंद करण्यात आलेला आहे, किंवा हा पॉईंट आहे तो बंद करण्यात आलेला आहे। तर जेमिनी पॉईंट खालच्या बाजूला आहे आणि त्याच्याच वरच्या बाजूला एक सुंदर छोटा निसर्गनिर्मित धबधबा आहे, तर तिथे देखील प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तर इथून ही वाट आहे जाणारी धबधब्याकडे। अतिशय सुंदर आणि मनमोहक हा धबधबा आहे। तर हा धबधबा आहे। तर हा धबधबा पहिल्यांदा इथून दिसत नव्हता, एवढी झाडी होती की त्या बाजून तसा उतरून जावं लागत होतं। पण यंदा ग्रामपंचायतीच्या वतीने हे संपूर्ण साफ करण्यात आलं आणि त्यानंतर मग हा पूर्ण पॉईंट रस्त्यावरूनच दिसू लागला। हे बघा, इथे पूर्ण झाडी होती आणि आता तो म्हणजे रस्त्यावरून दिसतोय पॉईंट। पण आता एवढी पाळी आलेली आहे की हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे, प्रवेश बंद करण्यात आलेला आहे।
तर मंडळी कसं आहे, आपण जेव्हा एखाद्या गावी पर्यटनाला जात असतो तर शाश्वत पर्यटन करणं हे महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, याच्या अगोदरच एक 4-5 दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलवर. तर त्यात मी खंत व्यक्त केली होती की मार्लेश्वर असेल, कसोप असेल, त्यानंतर आणखी काही ठिकाणं मी सांगितली होती की जिथे पर्यटनासाठी किंवा पोहण्यासाठी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. म्हणजे आमच्या इथून साधारण एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावर चाफे गाव आहे. तर तिथे असोंडीवाडीत देखील असाच प्रकार झाला की मद्यधुंद अवस्थेत काही जे आले होते मद्यपी, त्यांनी तिथे ती उच्छाद मांडला होता आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागला होता. त्यांची अरेरावीगिरी ग्रामस्थांवर त्यांनी केली होती, त्यामुळे देखील तो स्पॉट त्यांनी बंद केला होता. हे सांगताना नकळत कुठेतरी मला छोटीशी अशी भीती वाटत होती की हे दुसऱ्याच्या गावात होतं आहे, कधीतरी पाळी ही माझ्यावर येईल किंवा माझ्या गावावर आली तर. आणि ती भीती माझी आज खरी ठरली की काही जी माणसं आली होती अत्यंत बेजबाबदारपणे पर्यटन करत होती, मद्यप्राशन करून धिंगाणा करत होती. तर आपण जेव्हा पर्यटन करण्यासाठी जातो तर तिथलं शाश्वत पर्यटन झालं पाहिजे. किंवा असा जेव्हा होतं, म्हणजे एखाद्या लोक जातात पर्यटनासाठी आणि तिथे कचरा करतात, दारूच्या बॉटल्स तिथे फोडून टाकतात, तर याचा त्रास जे खरोखर निसर्गप्रेमी आहेत, जे खरोखर त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात, तर त्यांना भोगावा लागतो. आता आम्ही खाली जेमिनी पॉईंटवर होतो, तर कर्नाटकातून काही माणसं आली होती. स्पेशली म्हणतात तुमचा हा पॉईंट बघायला आलो, खूप सुंदर वाटला. रील्सच्या माध्यमातून अर्थात हे स्पॉट व्हायरल होत असतात. तर त्यांना देखील आम्ही तिथे होतो, माननीय माजी सरपंच दुर्गवळी साहेब आणि रामदासजी तर आम्ही असं तिघं होतो. तर त्यांना सांगितलेलं की हा स्पॉट पर्यटनासाठी किंवा पोहण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे, की असा किळसवाणा प्रकार झाला. तर प्रकार नेमका काय झाला, तर काही जण इथे मद्यप्राशन करत होते आणि ही संपूर्ण जागा ही पवित्र जागा आहे. हा धबधबा असेल, याच्या खालचा जेमिनी पॉईंट असेल, तर ह्या पवित्र जागा आहेत. तर त्या पवित्र जागावर ते चिकन करून खात होते आणि त्यानंतर मग दारू पित होते. होतं कसं, जो जेमिनी पॉईंट आहे तो अत्यंत पवित्र का म्हटलं पवित्र आहे, तर का तर तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. आणि असं असून देखील इथले जे ग्रामस्थ आहेत, इथल्या वाडीतले जे राहणारे रहिवासी आहेत, तर आपल्यावर कोणताही आक्षेप घेत नाही. कारण काय, प्रत्येकाची एक अपेक्षा असते की त्यांनी मजा करावी आणि ते देखील तसंच चालत होतं. हे खरंच आपलं भाग्य आहे, कारण ते कोणतंही ऑब्जेक्शन आपल्यावर घेत नव्हते आणि आपल्याला पर्यटनासाठी किंवा पोहण्यासाठी कोणताही मज्जाव करत नव्हते. परंतु काही माणसांच्या वागणुकीमुळे, वर्तवणुकीमुळे त्यांना त्रास झाला. त्यांच्या म्हणजे दारू पिऊन जे बेजबाबदारपणे वागत होते त्यांना, ग्रामस्थांना त्रास झाला आणि ग्रामस्थांचा नाईलाज होऊन शेवटी त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली आणि ग्रामपंचायतीमार्फत हे सगळं बंद करण्यात आलं. आपण एक साधी गोष्ट किंवा साधा विचार केला पाहिजे, गणपती बाप्पाला ह्या गोष्टी खरंच मान्य होतील का, की हा आपला जो भक्तिभाव आहे तो फक्त दिखावासाठी केलेला असतो. कारण खालचं जे पवित्र ठिकाण आहे ते गणपती विसर्जनाचं ठिकाण आहे आणि तिथे देखील आपण पोहत असतो. एवढ्या म्हणजे त्या झाडाला एक बॅनर लावलेला होता आणि सूचनांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील मोठ्या ठळक अक्षरात लिहिलं होतं. तरी देखील काही माणसं अगदी ह्या नियमांचं उल्लंघन करून तिथे वावरत होती. तर हे कितपत योग्य आहे, कितपत शाश्वत पर्यटन आपण करतोय, हा प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कारण कसं आहे, काही सुज्ञ माणसं येतात, ती निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात, परंतु त्यांच्या शेवटी पदरी ही निराशाच पडते. तर प्रत्येकाने पर्यटन कसं करावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ही आता सांगण्यासारखी बाब राहिलेली नाही आहे. परंतु काही माणसं अशी आहेत की त्यांना 1000 वेळा सांगून देखील समजत नाही आणि मग अशा कायदेशीर कारवाई त्या पंचायतीला, त्या गावाच्या पंचायतीला करावी लागते. आणि तुम्हाला आता ठळकपणे मी सांगतो, हा जो धबधबा आहे किंवा तो खालचा जेमिनी पॉईंट आहे, तर तो पोहण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार. जर कोणी त्या नियमाचं उल्लंघन करून या धबधब्याखाली किंवा त्या जेमिनी पॉईंटवर पोहताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण काही जण पूर्ण आपले रील्स बघून हे येत असतात, पण त्यांना मी सांगू इच्छितो की संपूर्णपणे हा बंद करण्यात आलेला आहे. साधारण गेल्या 2 ते 3 वर्षात हे जे पॉईंट आहेत, ही जी ठिकाणं आहेत, तर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती आणि त्यानंतर मग याची दखल ग्रामपंचायतीने घेतली आणि हे सगळं सुशोभीकरणाच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू होती. म्हणजे हा जो धबधबा आहे तो रस्त्यावरून अजिबात दिसत नव्हता. तर ग्रामपंचायतीमार्फत ही संपूर्ण साफसफाई करण्यात आली होती, जेणेकरून हा आता धबधबा आहे
तर तो रस्त्यावरून देखील दिसत होता आणि खालचा जो जेमिनी पॉईंट आहे तर त्याची देखील JCB वगैरे आतमध्ये नेला होता आणि पूर्णपणे थोडंसं व्यवस्थितपणे ते बांधण्यात येणार होतं आणि काही अंशी त्याचं काम पूर्ण झालं होतं. तर काही भविष्यात त्यांच्या योजना देखील होत्या की संपूर्ण थोडंसं एक वेगळं रूप द्यावं या धबधब्यापासून थेट त्या जेमिनी पॉईंटपर्यंत थोड्याशा एक वेगळ्या संकल्पना या इथे अस्तित्वात आल्या असत्या. परंतु त्या दिशेने त्यांची वाटचाल देखील सुरू होती. साफसफाई म्हणा किंवा थोडंसं खोल करणं म्हणा हे सगळं एक चांगल्या पद्धतीने चालू होतं. परंतु काही माणसांच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे तर आता कुठेतरी ह्याला हे खंडित झालं आहे, हे कुठेतरी थांबलं आहे. होतं कसं एकामुळे सगळं हे वाईट म्हणजे जे चांगलं होणार असेल तर ते कुठेतरी थांबतं आणि मग जे खरोखर निसर्गप्रेमी आहे त्यांना याचा आस्वाद घेता येत नाही. आणि सांगायचं झालं तर आपला हा कोकणी माणूस हा निसर्गप्रेमी आहे. तिथल्या पाण्यात, तिथल्या दगडात, तिथल्या झाडात हा देव बघतो आणि तिथे एक निसर्गपूजक बनून त्याची पूजा करत असतो. परंतु जर ह्या अशा गोष्टी होत असतील तर त्याच्या भावनांना नक्कीच कुठेतरी आपल्याकडून ठेस लागत असतील तर इथला माणूस देखील गप्प बसणार नाही. तो आक्रमक होणार आणि काहीतरी वाईट घटना देखील आपल्या कानावर येत राहणार. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. तर याची काळजी प्रत्येकाने जिथे पर्यटनासाठी जाल तिथे याची काळजी मात्र नक्की घ्या. जर तुम्ही कुठले पॉईंट बंद नसतील आणि तुम्ही जात असाल तर जबाबदारपणे पर्यटन करा. तिथे आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही आणि आपल्याकडून कोणती निसर्गाला हानी होणार नाही याची मात्र प्रकर्षाने काळजी घ्या. धन्यवाद.